तुळशी मुखावडीने तुळशीहार गळाकाशी पितांबर आवडे निरंतर हेची धान विठ्ठला पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवाची मंगल भावना मंगल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया तुळशीहार गळाकाशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान वस्तू भगवंताच्या नगरीमध्ये अर्थात पंढरपूर या क्षेत्रामध्ये आणि महान तीर्थ चंद्रभागा या तीरावर हरिभक्त परायण गोविंद महाराज यांचा हा मठ आहे आणि या स्थानी दर दरवर्षी पाचोरा ते पंढरपूर अशी दिंडी त्यांची असते तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या थाटामाटामध्ये दिंडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। तर या वर्षी दिंडीचं हे 25वे वर्ष आहे। अर्थात हा दिंडीचा रौप्य महोत्सव आहे आणि म्हणून या वर्षी मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम महाराजांनी ठेवलेला आहे आणि याच्या निमित्ताने महाराजांनी आमची सेवा या ठिकाणी घेतलेली आहे। मी म्हटलं पाऊस पडलेला आहे, चिडचिड झालेली आहे, आजची सेवा करून घ्या म्हटलं, पाव पडे, पण नाही म्हटले। हे वर्ष फार महत्वाचं आहे। अर्थात हे रौप्य महोत्सव आहे। विठ्ठला विठ्ठला समाज आहे आणि तसे लोक फार आहेत, तसे आमचे महाराज भरपूर आहेत।
भरपूर आहे. आता कोणाकोणाचे नावे घ्यावेत असं या जळकीकर महाराज. महाराजांनी मोठा संतांचा मेळा या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यामुळेच रंगदेव देवता या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला दिसत आहे. तेव्हा गोविंद महाराज चौधरी यांचं कार्य म्हणजे धडाडीचं कार्य आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी उन्नती केली आणि सर्व लोकांनी त्यांना प्रतिसाद देखील चांगला दिलेला आहे. सद्गुरु जोग महाराजांची कृपा घेऊनच त्यांनी हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि त्या कार्याला यश देखील चांगलं प्राप्त झालेलं आहे. गुरुवर्य मोठे बाबा, गुरुवर्य नरसिंह बाबा, गुरुवर्य रामदास बाबा या सर्वांची कृपा महाराजांवर आहे. कृपेशिवाय हे शक्य होत नाही. अनेक प्रतिबंध येतात पण महाराजांच्या जीवनामध्ये असं काही दिसत नाही. सर्व काही कार्यक्रम महाराजांचा सुटसुटीत आहे. विठ्ठला सहकार्य दिसत. त्यामध्ये सुलतान काका महाराज आहेत, आमचे अविनाश महाराज आहेत, राजू महाराज आहेत, ज्यांनी आता गोड चाल गायली ते महाराज देखील आहेत, सुरेश महाराज, राम महाराज. त्याप्रमाणे आज आमच्या समवेत आलेले दिगंबर महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, भरपूर मंडळी आहेत. नवीन असले आपले कृष्णा महाराज आहेत, भरपूर मंडळी. आमचे महाराज चिंतामणी महाराज काय आता फार वर्षापासून अनेक दिग्गज महाराज, जळकीकर महाराज देखील मला अशी कल्पना नव्हती की इथं असेल, त्यांची स्वतंत्र दिंडी असेल. पण भेट झाली, चांगलं मोठं कार्य आहे त्यांचं देखील महाराष्ट्रामध्ये. विठ्ठला असं या प्रसंगी आणि चिंतनासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचितच काय, पण सर्वांच्याच पाठातील आहे. हा अभंग पाठ नसेल असा मनुष्य इथं तरी नसेल. जर असला तर काय करा, मी नाही सांगत. हा अभंगामध्ये सकळ अभंगाचा प्राण आहे. हा अभंगामध्ये सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा. सुंदर तैधान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान. या अभंगातून महाराज भगवान रूपाने कसा हे सांगून आपली स्वतःची आवड महाराज या अभंगातून प्रकट. जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की त्याच्या ठिकाणी बिलकुल आवड नाही.
मनुष्य म्हटलं की त्याच्या ठिकाणी काहीतरी आवड असते. आवड नाही असं जीवन जगामध्ये प्राप्त होणार नाही. एखाद्या माणसाला देव आवडणार तर त्याला देवी तरी आवडणार नाही. एखाद्या माणसाला देवळातील देवी आवडणार तर कमीत कमी त्याला घरातील तरी देवी आवडते. या जगामध्ये कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, सर्वांची आवड मी सांगत नाही, पण आवडत नाही असा मनुष्य जगात नाही. या जगामध्ये कोणाला कीर्तन आवडेल तर कोणाला तमाशा, या जगामध्ये कोणाला मेळे आवडेल तर कोणाला खाण्याची टोळी आवडेल, या जगामध्ये कोणाला चप्पी आवडेल तर कोणाला हिप्पी आवडेल. प्रत्येक मनुष्य आपापलं जीवन जगताना काहीतरी आवड घेऊन जीवन जगत असतो. बरं, जीवाच्या ठिकाणी आवडच का? तर त्याचं उत्तर असं की मुळात देवाच्या ठिकाणी आवड म्हणून जीवाच्या ठिकाणी आवड. तर नियम असा आहे की कारणाची गुण ही कार्यामध्ये येत असतात, कारणाची गुण ही कार्यामध्ये उतरत असतात. एक असे म्हण आहे की बाप तैसा बेटा, कुंभार वैसा लोटा, माय तसे लेख आणि घोडी तशी मी. हे जसं आहे तसं भगवंताचं, भगवंताच्या ठिकाणी आवड म्हणून आपल्या ठिकाणी आवड. विठ्ठला विठ्ठल मध्ये भगवान एकटाच होता. ठिकाणी कंठाचे म्हणून केली निर्माण सोडाई गगन चंद्र सूर्य निघता पातळी महाभूत भौतिके भिन्न भिन्न पण भगवंताला एकटेपणा राहावेना कर्मेना कुंठवेना. आणि म्हणून तोच भगवान परमात्मा तुमच्या आमच्या रूपाने या जगाच्या रूपाने आकाराला प्राप्त झाला. महाराज म्हणतात ना, आवडी धरुणी आले ती आकार, आवडे धरुणी आले त्याकारा, केला हा पसारा यादसाठी. कंदर आवडीच्या पोटातून हे जग निर्माण झालेलं आहे. आवडीचे प्रकार जरी बरेच असले पण त्यामध्ये ठराविक प्रकार असे की परमात्माची आवड आणि संसाराची आवड. आपण आपल्या जीवनामध्ये केवळ संसाराचीच आवड धारण केली तर त्याद्वारा मोक्ष प्राप्ती नाही, मोक्ष प्राप्ती नाही, सद्गती नाही, तर मी सांगत अधोगती आहे, नरक प्राप्ती आहे. कोणी माझ्या प्रमाण तुकाराम महाराज सांगतात, धनमाया पुत्र दारा
माया पुत्र दारा हेतू आवडे जर का धारा. केवळ पंचाची जीवनामध्ये आवड धारण केली त्या की जिथं देव धर्म नाही, साधू संत नाही, आई वडील नाही, केवळ संसारामध्ये संसारच, अशा जीवनामध्ये सद्गती प्राप्त आणि सद्गती प्राप्त होण्यासाठी देवाची संतांची आवड असावी. विठ्ठला महाराज एक फार मोठा अभंग आहे. त्यामध्ये जो का पती पत्नीचा संवाद झाला त्याचा अनुवाद महाराजांनी केलेला आहे. अभंग असा आहे. सुखी मदावी गुहा माझे दुःख आवडीचा मरिला वेळा वै वै कसा म्हणे आवडीचा मरिला वेळा वै वै कसा म्हणे आवडीचा मरिला वेळा वै वै कसा म्हणे आवडीचा मरिला वेळा वै वै कसा म्हणे. एक पत्नी आपल्या पतिदेवाला सांगत आहे की मला किती दुःख आहे, मला किती दुःख आहे, मला किती दुःख आहे. आणि हा देखील नंदीबैल म्हणतो खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. आवडीचा मारेला बेडा भय भय कैसा म्हणे बिडा. ती पत्नी सांगते पहा, निपट मदन चाले अन्न, निपट मदन चाले अन्न, पाहिली गहू सांगातीन, आवडीचा मरिला वेळा आवडीचा मरिला वेळा आवडीचा मरिला वेळा आवडीचा मरिला वेळा. निपट मदन चाले अन्न पण पाहिले गहू सांगातीन. ही पत्नी सांगते मला अजिबात चालत नाही निपट चिपट हे पूर्वीचे माप आणि खाल्ल्याचे तर राहत. निपट मदन चाले अन्न पाहिले गहू सांगातीन. 3 टायमाला त्या बाईला किती गहू लागतात? पायली भर. मग त्या बाईचं पोट आहे का मोठ आहे? एवढं खाऊनही ती म्हणते मला काहीच चालत. आवडीचा मारिला वेळा भय भय कैसा म्हणे भिडा. पुन्हा ती पत्नी आपल्या पतिदेवाला सांगते की महाराज मला पोटाचा आजार आहे. तर पोटाचा आजार असल्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण बाकी खाऊ नका. मग काय सेवन करा? दूध भात तूप साखर एवढंच खा नाही, बाकी न खा नाही. अखंड माझ्या पोटाची व्यथा, अखंड माझ्या पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या, आवडीचा मरिला भेटा अखंड माझ्या पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या. तर मला साखर खाण्याचा पथ्य आहे, साखर मला लागते आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी साखर आणली. किती आणली? गेले वारी तुम्ही आणली साखर, गेले वारी तुम्ही आणली साखर. 7 दिवस गेली 10.5 सैर, आवडीचा मरिला वेळा आवडीचा मरिला
गेले वारे तुम्ही आणली साखर 7 दिवस गेले 10.5 एवढं खबर आहे ती म्हणते मला काहीच चालत नाही खाल्ल्याशिवाय तर राहत आणि तो म्हणते म्हणतो खरंच आहे आवडीचा मरीला बेडा कैसा म्हणे भिडा असं सांगा ज्या ठिकाणी अशा वस्तू खाण्यासाठी असतील मग त्या बाईची तब्येत थोडीच कमी राहणार थोडीच पुरुष राहणार बाई झाली अगडबा हाड गळून आले मांस हाड गळून आले मांस माझे दुःख तुम्हाने नवे कैसे आवडीचा मरिला वेळा माझे दुःख तुम्हाने नवे कैसे पत्नी सांगते पतीला पहा माझ्या शरीराकडे पहा माझ्या देहाकडे तुम्हाला हाड दिसतंय का हाड दिसतंय का आता हाड कसं दिसेल या खाण्यामुळे काय हाड सगळे दबले वरती मांस आले हाड गळून आले मांस माझे दुःख तुम्हाने नवे कैसे आवडीचा मरिला वेळा एकंदर त्या पत्नीने त्या पतीला जिवंतपणामध्ये गाढव केलेला असताना शेवटी मेल्यानंतर त्याला काही गती आहे सद्गती आहे नंतर अधोगतीच आहे काय म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरती नरकाने तर हा जो परिणाम आहे हा संसाराच्या आवडीचा विठ्ठला विठ्ठला तेव्हा आवडीचे असे 2 प्रकार आहेत तर जीवनामध्ये देवाधर्माची आवड झाली त्या आवडीच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये आपणास निश्चितपणे सद्गती प्राप्त होणार तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला आग्रहाने सांगू लागले की बाबांनो हे जीवन फार सुंदर आहे अप्रतिम जीवन आहे तर जीवनामध्ये देवाची आवड धारण करा देवाची आवड धारण करा ज्या भगवंताने सारे जगत निर्माण केलं तोच जगामध्ये अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक तोच आहे त्याची आवड जीवनामध्ये धारण तेव्हा काही माणसं म्हटले ठीक महाराज तुम्ही आम्हाला सांगता की देवाची धारा पण नेमकं तुमचं सांगा अर्थात तुम्हाला जे आवडत असेल तशी आवड आम्ही देखील धारण करू म्हणून महाराज सांगतात आवडे निरंतर हेचे धाम हे आवडे निरंतर हेचे धाम या अभंगातील दुसरा चरण दुसऱ्या चरणातील हे उत्तर अर्थ आहे आवडे निरंतर हेची ध्यान महाराज म्हणतात मला हेच ध्यान आवडतं पण महाराज ते ध्यान आहे कसं काळ आहे का गोर आहे उंच आहे का ठेंगू आहे जाडजूड आहे का पतला आहे तरी कसं महाराज पहिले चरणात सुंदर ध्यान उभे Yeah.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तर भगवान परमात्मा सुंदर आहे आणि सुंदर रूपाने तू विटेवर उभा आहे. सर्वांग सुंदर परमात्मा, सर्वांग सुंदरत्व हे सर्वांना क्वचित क्वचित एखाद्याला दिसतं. भगवान सर्वच अंगाने सुंदर असे बरेच प्रमाण असते. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, खेळे भगवान. तुमचा अभंग आहे नंतर विचार. पण अभंग आहे फक्त तिथं आहे किती छान आणि सुंदर एवढं. देवाचं सौंदर्य अनेक संतांनी गायलेलं आहे. सर्व संतांनी देवाचं सौंदर्य आणि जगामध्ये जेवढी सुंदरता आपल्याला दिसते लक्षात येते, ही सगळी सुंदरता देवाचीच आहे. देवाचं सौंदर्य कोणी मकडून नाही. विठ्ठला विठ्ठला कोणी म्हणतात दरवर्षी आम्ही पंढरीला जातो, देवाचं दर्शन घेतो आणि पण आम्हाला तर काळा कुठं दिसतो. आम्हाला काय सुंदर वाटत नाही, सुंदर दिसत कसा दिसतो. कारण आपणाला जी काही दृष्टी प्राप्त आहे ती चर्मदृष्टी आहे, कातड्याची दृष्टी आहे. आणि कातड्याच्या दृष्टीला जसा भगवान तसा दिसणार नाही. त्याला पाहण्याची दुसरी दृष्टी आहे. त्या दृष्टीला योग्य काय दिव्य दृष्टी म्हटलं, त्याला ज्ञान दृष्टी म्हटलं. ही दृष्टी संतांना प्राप्त असते. विठ्ठला विठ्ठला संतांना दिसला आणि त्यांनी अभंगामध्ये अशा पर्याय ठेवलेला आहे. सुंदर ते धान उभे भेटे भरी, सुंदर ते धान उभे भेटे भरी, करकटावरी ठेवली. सुंदर ते धान उभे भेटे भरी, सुंदर ते धान उभे भेटे भरी. तो सुंदरा सुंदर रूपनागरानग नागर. सगळ्या संतांनी देवाचं वर्णन केलेलं आहे, सुंदरतेचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. त्या दृष्टीला दिव्य दृष्टी म्हटलं आहे. त्याने अनेक प्रकारचं पाप केलं, नको ते केलं, त्याला खरा देव कसा दिसणार नाही दिसणार. देव प्रतीला येण्यासाठी, अनुभूतीला येण्यासाठी, त्याचा साक्षात्कार होण्यासाठी फार फार लागतं, फार मोठं पुण्य लागतं. त्याला गुरुची कृपा, सर्वांची कृपा लागते. विठ्ठला विठ्ठला तीन दृष्टी आहे. चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि ज्ञानदृष्टी. चर्मदृष्टीने सारं जगत दिसतं. भावदृष्टी असेल तर सगुण परमात्म्याचा साक्षात्कार, सगुण परमात्मा दिसतो, प्रत्यक्ष त्याची भेट होते. आणि ज्ञान दृष्टीने पूर्ण जगामध्ये भगवान प्रतीला येतो. चराचरामध्ये भगवंताचं त्याला ज्ञान होतं, चराचरामध्ये त्याला देव जे जे दृष्टी दिसे ते आणि खोजा ध्यान जपत ही महत्वाची दृष्टी आहे. ही संतांना प्राप्त होते. सर्व संतांनी देवाला पाहिले. माऊली म्हणतात ना,
योगिया दुर्लभ गोम्या देखिला साधने गोम्या देखिला साधने योगिया योगिया की जो परमात्मा योगी पुरुषांना देखील दुर्लभ आहे दुर्मिळ आहे अशा भगवंताला मी पाहिल हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दोरी सार्वनिया संतांना दिसला आणि आपण देखील प्रयत्न केलाच पाहिजे असं म्हणायचं नाही की आपल्याला जमणार नाही टाकावडी करा प्रयत्न दिसेल तुम्हाला भक्तीचा अंग वाढवा नाही ज्ञानदृष्टी आहे तिथे भावदृष्टीचा आहे तिचा अधिकार आहे ना ज्ञानदृष्टी मिळेल गुरुकडे गेल्यानंतर भावना झाली भावदृष्टी प्राप्त होईल नामदेव महाराजांना भावदृष्टी भगवान परमात्मा दिसला जीवनाचं सार्थक देवाला पाहण्यामध्येच आहे ना देवाला पाहण्यामध्ये जीवनाचं सार्थक करा मार्ग तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तर आपला जो टाइम आहे त्या टायमात शक्यतो 11:30 पर्यंत विठ्ठल विठ्ठल परमात्मा कसा तर परमात्मा सुंदर आहे सुंदर आहे म्हणून सुंदर ते ध्यान त्या दर्शक सर्वनामाने महाराज सांगतात की सुंदर ते ध्यान उठे विठेवरी परमात्मा सुंदर रूपाने विठेवर उभा आहे कमरेवर हात ठेवलेला आहे नासाग्र त्याची दृष्टी आहे आता विठेवरच उभा राहिला आणि हा जर आता शिल्लक राहणारच नाही आपल्याला टाईमच नाही तेव्हा पण केवढं की भगवान सुंदर आहे तो सुंदर परमात्मा केवळ भक्त लोकांसाठी सुद्धा आलेला आहे भाविकांसाठी असा सर्वांनी सुंदर परमात्मा तो विठेवर थांबलेला आहे पुंडलिकासाठी आला निमित्त पुंडलिकाचं केलं त्याला केलं आई वडिलांची सेवा त्याने केली ती सेवा भगवंताला पटली गेली सगळ्या सेवेमध्ये सर्वश्रेष्ठ सेवा आई वडिलांची दाखवलेली आहे आई वडिलांची सेवा कधी गाळायची नाही कधी टाळायची नाही किती आपले आई वडील घरी किती निरक्षर असो ते तुमचे देव आहे त्यांची सेवा करा तर तुमच्या जीवनाचं सार्थक सुंदर ते ध्यान असा सर्वांग सुंदर परमात्मा त्याच्या गळ्यामध्ये कोणता हार आहे त्याचं चिंतन मला दुसरे तुळशी माळ गळा गोपीचा हार गळा तुळशी माळ गळा
पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. तुळशीचाच का तर देवाला तुळस फारच आवडते म्हणून जगामध्ये फुलं अनेक आहेत, अनेक प्रकार फुलांचे आहेत. इतर फुलाचं नाव नाही, तुळशीचं नाव मात्र तुळशी हार गळा घासून पितांबर. आणि मग आपण देखील तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण करावी अशी देवाची इच्छा आणि व्यास महर्षीचं प्रमाण आहे. कारण जे माणसं तर्क कुतर्क करतील तुळशी माळेच्या बद्दल आणि माळ घालणार नाही, तर्कटपणा करतील तर त्याला दार दिवा दाखल न धारयती माला कुतर्का पाप बुद्धया नरकांना निवर्तन्ते आपदा सकलव. जी कोणी माणसं तुळशीच्या बद्दल त्याला कमी लेखते, कमी दक्षिणे पाहतील, तर झाडं हे झाडच आहे अशा हलक्या दृष्टीने पाहतील तर महाराज म्हणतात, व्यास महर्षी सांगतात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या जीवाला नरकामध्ये राहावं लागेल. ऋषीला माना, ऋषीचं वृंदावन दारामध्ये तयार करा, ऋषी लाभा, तिची सेवा करा, तिला टवटवीत ठेवा. आणि म्हणून ज्या घरची तुळस टवटवीत आहे तुळस देखील सगळ्या संसार तुमचा टवटवीत ठेवी, भावना करा. ऋषीच्या बद्दल भावना असावी, देवाच्या बद्दल भावना असावी. परमार्थाचं सार्वत्रिक भाव आहे, प्रेम आहे, क्षण. विठाला विठाला आणि मग हिंदू म्हटलं की तर तुळस असावीच, तिची सेवा करावीच. अंगणी तुळस करी पातकाचा नाश, अंगणी तुळस. ज्या घरासमोर तुळस नसेल, ज्या माणसाच्या मुखामध्ये देवाचं नाम नसेल, अशा घरी माणसाने गमन करायचं नसेल. जिसं घर नाही तुळशी वृंदावन, जिसं घर नाही तुळशी वृंदावन, जिसं मुख नाही राम, हो घर जाकर पात ग्रास दे वही नरक समान. तुळशीचं वृक्ष लावा, त्या तुळशीची सेवा करा, तिच्या काष्टाची माळ आपल्या गळामध्ये धारण करा. मी आरंभाला सांगितलं, तुळशी काष्टाची माळा गळा घालावी निर्मळा,
होता एक तृष्णा सकळ तीर्थांची मार्जन विठ्ठला कासे पितांबरावडे निरंतर देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे आणि कमरेला पितांबर पीत म्हणजे पिवळा अंबरमध्ये वस्त्र देवाच्या कमरेला पितांबर आहे पिवळं वस्त्र आहे समाचरण सुंदर कासयाला पितांबर समाचरण सुंदर कासयाला पितांबर समाचरण सुंदर कासयाला पितांबर कासयाला पितांबर पितांबर हा शब्द संतांची अपेक्षा आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो आलेला आहे कास पितांबर कस्तुरी तिलक कुंदन शोभेकाना कास पितांबर कस्तुरी तिलक कुंदन शोभेकाना कशी जागो मे वृंदावना कशी जागो मे वृंदावना कशी जागो वृंदावना मगे माझे विठोबा वृंदावना कशी जागो वृंदावना मगे माझे विठोबा वृंदावना तुळशीहार गळा कासे पिता आवडे निरंतर असं जे ध्यान आहे असं जे स्वरूप आहे ते मला फारच आवडतं ध्यान शब्द देखील संतांच्या वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला दिसतो राहो आता कामने नेत्रे केली ओळखन हे ध्यान विटेवरी सुंदर ते ध्यान योनी मांदी सुंदर ते ध्यान योनी मांदी कौशल्या जननी गीत गाए कौशल्या जननी गीत गाए सुंदर ते ध्यान अंगाचे अंग सुंदर ते गोपाल गौराने खेळतात गोपाल गौराने खेळतात बराच मंत्र अभंग आहे ते प्रत्येक चरणामध्ये ध्यान शब्द आलेला आहे ध्यान शब्दाचा अर्थ स्वरूप असा अर्थात भगवान स्वरूपाने रूपाने कसा आहे सुंदर आहे विठ्ठला याप्रमाणे भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे कमरेला पितांबर आहे तसं त्या भगवंताच्या कानामध्ये कोणते कुंडलाने कंठामध्ये कोणता म्हणे याचं चिंतन महाराज अभंगात त्या तृतीय चरणात मकर कुंडले तनपती श्रवणी मकर कुंडले तनपती श्रवणी मकर कुंडले तनपती श्रवणी मकर कुंडले तनपती श्रवणी Thank you.
कंठी कौस्तुभाने विराजित मकर कुंडले देवाच्या काळामध्ये जे कुंडल त्याचा आकार माशाच्या आकारासारखा आहे. मकर कुंडले दळपती श्रवणे दोन्ही काळामध्ये ते कुंडल शोधतात. श्रवणे कुंडले आणि कंठी कौस्तुभाने विराजित कंठामध्ये कौस्तुभ नावाचा कुटमाता कोटी सूर्याचा धल्लाळ आणि कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. जे काही 14 रत्न समुद्र मंथनातून निघाले त्यापैकी एक रत्न आहे. कोणतं रत्न? कौस्तुभ नावाचं रत्न. हे भगवंताने कंठामध्ये धारण केले. पूर्वीच्या काळी प्राचीन काळी फार मोठी घटना घडून गेली. तुळसमानाच्या शापाने इंद्राची सर्व संपत्ती समुद्रामध्ये बुडत झाली. सर्व देव नाराज झाले, खिन्न झाले, उदास झाले. भगवान विष्णूकडे शरण गेले. तेव्हा भगवंताने मार्ग दाखवला, तुम्ही असं करा तर तुमचं कार्य सिद्धीला जाणार. समुद्र मंथनासाठी तुम्ही मंदार पर्वताची रवी करा, वासूची सर्पाचा दोर करा, दैत्य लोकांची सोड काढा. ठरल्याप्रमाणे देवाने तसं केलं आणि मंथन सुरू झालं. मंथनातून बरेच रत्न बाहेर येऊ लागले. 14 रत्न बाहेर पडले. त्याबद्दल एक असा श्लोक आहे. तो श्लोक शक्यतो आपण लग्नामध्ये ऐकत असतो. चुकला तर सांगा, मला म्हणण्याची काही सवय नाही. लक्षात. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा गावका मधुधा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अष्ट सप्तमुखी विषंहारी धनु शंखोमृतं चांबुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं पूजा सदा. पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आलेला आहे. पैकी भगवंताने कौस्तुभ नावाचं रत्न आपल्या कंठामध्ये धारण केलं. एकच रत्न केलं का? आम्हाला वाटतं 3 का 4 रत्न भगवंताने घेतलेले आहेत. विठ्ठल लक्ष्मी आहे, पुन्हा शरण धनुष्य आहे, पुन्हा शंख आहे, मणी आहे. आणखी काय? एवढंच का? 4 स्वर्गामध्ये आणि 4 रत्नामध्ये आणि पारिजातक देखील भगवान कृष्णाने खाली आणलं सत्यभामेकडे स्वर्गात. तिच्या दारामध्ये लावला. पण फुलं तिकडे पडायची. रुक्मिणीच्या दारामध्ये फुल, तिच्या दारामध्ये वृक्ष. अलौकिक मणी. आणि जगामध्ये बरेच आहेत. श्रीमंतक मणी, चिंतामणी, मृदंगमणी, भरपूर मणी, दृष्टमणी, बरेच मणी आहेत. त्यामध्ये एक विशिष्ट असा कौस्तुभ नावाचा मणी तो भगवंताने आपल्या कंठामध्ये धारण केला. मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. असं सर्वांना सुंदर असं वर्णन महाराजांनी देवाचं केलं. तेव्हा एका माणसाने विचारलं, महाराज एवढं ते तुम्ही देवाचं वर्णन करता, पण त्या देवाचे तुमचा काय संबंध? त्याचं गोड चिंता महाराज अभंगाच्या शेवटी देतात. Thank you.